एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट जलसंपदा राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र पाठवून निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडावाची मागणी केली। आता एरवी बोलणं सोडाच, पण एकमेकांकडे चुकूनही न पाहणारे हे दोन बडे नेते किमान पत्रातून तर एकमेकांच्या संपर्कात आहेत हे तरी पुढे आलंय। आता विखे पाटील हे थोरातांचं किती ऐकतील हाही प्रश्नच आहे। त्यामुळे विस्तवी न जाणाऱ्या या दोन नेत्यांमधून निळवंडेचं पाणी धावणार का याकडे लक्ष राहणार आहे। मंत्री विखे यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की भंडारदरा व निळवंडे धरण पाणलोट परिसरात यंदा मे आणि जून महिन्यांपासून पाऊस सुरू झाल्यानं निळवंडे आणि भंडारदरा धरणात पाण्याची समाधानकारक उपलब्धता झाली आहे। परिणामी या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमार्गे होतोय। मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र हे पर्जन्य छायेखाली येतं, त्यामुळे अद्याप लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही। लाभक्षेत्रात शेतीसाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे। हा विरोधाभास लक्षात घेता निळवंडे धरणातील अतिरिक्त ओव्हरफ्लोचं पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीनं सोडणं अत्यावश्यक आहे। या दुष्काळी पट्ट्यात आत्ताच पाणी सोडलं तर ते पाणी अडवलं जाईल, जिरवलं जाईल आणि त्यातून बरेच क्षेत्र सिंचनाखाली येऊन वर्षभर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो। आपण याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्याल याची मला खात्री आहे, असं थोरात यांनी म्हटलंय। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।